5 ऑगस्ट 2024 न विसरता येणारी एक आंतरराष्ट्रीय घटना. काय घडलं हो या दिवशी? या दिवशी आपल्या जवळचा देश, ज्याच्या स्वतंत्रतेसाठी भारताला युद्ध करावं लागलं आणि मग बांगलादेशची निर्मिती झाली, असा हा बांगलादेश. या बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, त्यांना पळून भारतात आश्रय घ्यावा लागला, बांगलादेश सोडून यावं लागलं. त्या काळातली जुलैमध्ये ऑगस्टमधली काही दृश्य आपण टी व्हीवर बघितली. 5 ऑगस्टच्या पूर्वी 5 ऑगस्टला शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतला आणि त्या जर आल्या नसत्या तर काय घडलं असतं हे आपण त्या टी व्हीवरती ती दृश्य पाहिल्यावर अंगावर काटा येत होता. त्यांच्या निवासस्थानावरती चाल करून आली होती बांगलादेशमधली ही संतप्त तरुणांचा जमाव. 15 वर्ष त्या बांगलादेशची पंतप्रधान या पदावर विराजमान होत्या हसीना शेख. त्यांना बांगलादेशच्या इंटरनॅशनल क्राईम ट्रायब्युनलनी ITC असा उल्लेख केला जातो, त्यांनी मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली. फक्त त्यांनाच नाही तर त्यांच्या गृहमंत्र्यालासुद्धा. शेख हसीना यांच्या पक्षाचा तो जो काही सत्तेचा कालावधी होता, 15 वर्ष त्या पंतप्रधान होत्या, या काळामध्ये त्यांनी आपल्या बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेला अनेक देशांच्या पुढे नेऊन ठेवलं. जास्तीत जास्त मुस्लिम देशांमध्ये बांगलादेशची अर्थव्यवस्था खूपच बळकट करून ठेवली होती. त्यामुळं त्यांचं हे योगदान नाकारण्यासारखं नाही आहे. तथापि याच शेख हसीना यांच्या काळामध्ये एक असा निर्णय घेतला गेला की 1971 साली बांगलादेश स्वतंत्र होताना या बांगलादेशसाठी मुक्तीसंग्राम जो झाला, त्या मुक्तीसंग्रामात ज्या ज्या लोकांनी भाग घेतला त्यांच्या मुलामुलींना सरकारी नोकरीमध्ये आरक्षण दिलं जाईल. आता वास्तविक पाहता हा निर्णय एखादा देश पारतंत्र्यामध्ये खितपत पडलेला असतो, त्याच्या मुक्तीसंग्रामासाठी जे लोक झटतात त्यांच्या पाल्यांसाठी एक चांगलाच निर्णय होता. ज्या पद्धतीने आपल्या भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात ज्या ज्या लोकांनी ब्रिटिशांसोबत लढा दिला आणि जे जीवित आहेत त्यांना स्वातंत्र्य सैनिक पेन्शन मिळायची, तसाच काहीसा हा प्रकार की मुक्तीसंग्रामात लढा दिलेल्या लोकांच्या मुलामुलींना सरकारी नोकरीमध्ये आरक्षण दिलं जाईल. या एका निर्णयावर तिथल्या तरुणाईमध्ये असंतोष पसरला आणि मग कट्टरपंथीयांनी त्यांना साथ दिली. यांचे जे विरोधी पक्ष होते त्यांनी त्यांना फूस दिली आणि खूप मोठं आंदोलन तिथे चिघळलं. आता एक पंतप्रधान पदावर विराजमान असलेली व्यक्ती जेव्हा सगळा देश होरपळून निघतोय तेव्हा काही कठोर निर्णय घ्यावे लागतात. अशाच निर्णयामध्ये गोळीबार झाला आणि जेन झी असं ज्या तरुणाईचं वर्णन केलं जातं आजकाल, त्यामधील 1500 तरुणांना आपल्या जीवास मुकावं लागलं. त्या गोळीबारामध्ये 1500 तरुण त्या आंदोलनामध्ये यमसदनास धाडले गेले. या गोष्टीचा प्रचंड असंतोष त्या तरुणांमध्ये माजला आणि मग पुढच्या सगळ्या घटना अशा पद्धतीने घडत गेल्या की शेख हसीना यांना 5 ऑगस्ट या दिवशी भारतात आश्रयास यावं लागलं स्वतःचा जीव वाचवण्यासाठी. आणि मग त्यांच्या इन्स्पेक्टर जनरलला माफीचा साक्षीदार बनवून
इंटरनॅशनल क्राईम ट्रिब्युनल अशा पद्धतीने निर्णय देते आणि त्यानंतर मग शेख हसीना आपल्या भारत देशात वास्तव्यास आहेत, आश्रय त्यांनी इथं घेतलेला आहे, हे सगळ्या जगाला माहिती आहे. म्हणून मग या शिक्षेची अंमलबजावणी करण्यासाठी शेख हसीना यांचा आम्हाला ताबा द्या, त्यांचं प्रत्यार्पण करा बांगलादेशकडं, अशा पद्धतीची विनंती एकदा केली. त्या विनंतीला म्हणजेच युनूस सरकारने केलेल्या विनंतीला भारत सरकारने कोणत्याही प्रकारे दाद दिली नाही. माणुसकीप्रधान देश म्हणून आपला देश आणि आपली संस्कृती नेहमीच प्रसिद्धीस असते आणि आहेच आपला देश तसा. आत्ताचं जर तुम्हाला उदाहरण द्यायचं, चक्रीवादळ जे काही आलं आहे समुद्रामध्ये, ज्याच्यामधनं श्रीलंका खूप होरपळती आहे, 150 ते 200 लोक मृत्यू पावलेले आहेत, 150 ते 200 बेपत्ता आहेत, जखमी आहेत, असा काहीसा अहवाल येतो आहे. ज्या श्रीलंकेतून रावणाने भारतात येऊन आपल्या सीतामय्याचं अपहरण केलं होतं, रामायणात याचा सगळा उल्लेख आहे, तरीसुद्धा आज श्रीलंकेला मदतीसाठी कोण गेलेलं आहे? संस्कृतीप्रधान देश आपला भारत देश. तिकडे मदत खूप जोरात सुरू झालेला आहे. विमानं पाठवली आहेत, NDRFची टीम गेली आहे, NDRFला लागणारं सामान घेऊन पुन्हा दुसरं एक विमान गेलं आहे. तिथल्या भारतीयांना सुखरूप कसं बाहेर काढता येईल त्यासाठी आपला देश झटतो आहे. तिथले काही श्रीलंकेत अडकलेले भारतीय लोक या अशा वादळाच्या तडाख्यात ज्यांना याचा फटका बसला आहे, असे जवळपास 400 लोक आपण परत घेऊन आलो आहेत. तर अशा या संस्कृतीप्रधान देशाने हे प्रत्यार्पण युनूस सरकारच्या विनंतीवरून लगेच केलं असतं का हो? करणं अभिप्रेत आहे का? नाही. बरं, ही दादागिरी आहे का? नाही. आंतरराष्ट्रीय काही करार असतात, त्यामध्ये अशा काही व्यक्तींचं प्रत्यार्पण कोणत्या परिस्थितीत करावं आणि कोणत्या परिस्थितीत तुम्ही प्रत्यार्पण करायचं नाही आहे याची काही नियमावली असते. त्या नियमामध्येच एक नियम असा आहे, जर एखादी राजकीय व्यक्ती आश्रित म्हणून आली आणि त्याला जर आपण आश्रय दिला भारताने, आणि जर पुन्हा अशा पद्धतीने तिथल्या क्राईम ट्रिब्युनलने काही शिक्षा सुनावली आणि जर प्रत्यार्पण मागितलं, जर आपल्या भारत देशाला असं वाटलं की कोणत्या तरी एका राजकीय हेतूने किंवा या आपल्या राजकीय व्यक्तीचा त्याचं जीवन संपवण्याच्या दृष्टिकोनातनं ते प्रत्यार्पण मागतायत, खोट्या पद्धतीने त्याच्यावरती खटले चालवून शिक्षेचा अंमल करण्याचा प्रयत्न सुरू आहे, याच्यामागे काहीतरी मोठं षडयंत्र दिसतं आहे, असं जेव्हा निदर्शनास येतं तेव्हा आपला भारत देश त्या व्यक्तीचं प्रत्यार्पण करत नाही. न करण्याची मुभा आहे. तुम्ही प्रत्यार्पण करू नका अशी ती नियमावली, असा तो कायदा सांगतोय. त्याच गोष्टीचा आधार घेऊन शेख हसीना यांना मृत्यूदंडाची शिक्षा याचा अंमल करण्यासाठी बांगलादेश दुसऱ्या वेळी त्यांनी मागणी केली, तरीही भारत देश त्यांचं प्रत्यार्पण करत नाही आहे. शेख हसीना आणि त्यांचे गृहमंत्री दोघांनाही मृत्यूदंड झालेला आहे. इन्स्पेक्टर जनरल त्यांच्या वेळचे माफीचा साक्षीदार झाले, त्यांना 5 वर्षाची शिक्षा झाली. आता हे सगळं षडयंत्र रचण्यामध्ये 26 फेब्रुवारी 2026 या रोजी तिथे निवडणुका होणार आहेत आणि म्हणूनच त्या निवडणुकांमध्ये शेख हसीना यांच्या पक्षाला कोणत्याही प्रकारे स्कोप राहू नये म्हणून त्याच्या आधीच 26 फेब्रुवारीच्या आधीच या शिक्षेची अंमलबजावणी करून तो पक्षच पूर्णपणे संपवण्यासाठी सध्याचं जे काही इंटेरिम सरकार असं म्हणतो आपण, मोहम्मद युनूस यांचं सरकार, ते प्रयत्नशील असल्याचा या सगळ्या प्रकरणात वास येतो आहे. आणि खरं आहे ते. त्यामुळंच आंतरराष्ट्रीय स्तरावरनं भारतावर सुद्धा कोणताही दबाव येणार नाही. शेख हसीना 15 वर्ष पंतप्रधान राहिल्या, पण त्यांच्या हातून काही चुका घडल्या. त्या चुका म्हणजे तो गोळीबार, आणि त्याच्यात 1500 विद्यार्थी, 1500 तरुण मृत्युमुखी पावले.
पण आजचं जे कट्टरपंथी सरकार आहे ते तर बांगलादेशमधल्या भारतीयांनासुद्धा त्रास देत आहे, भारतीयांनासुद्धा हुसकावून लावत आहे, त्यांची घरं जाळली चालली आहेत, त्यांचे मर्डर होत आहेत, तिथल्या हिंदू स्त्रियांवर अत्याचार होत आहेत. अशाही परिस्थितीत आपल्याला धमक्या मिळत आहेत, तुम्ही जर शेख हसीना यांना आमच्याकडं प्रत्यार्पित केलं नाही तर तुम्हाला आमचं शत्रुत्व मंजूर आहे असा अर्थ आम्ही काढू. आता शेख हसीना यांच्या विरुद्ध बंड करणाऱ्यांना त्यांनी त्यावेळेस रझाकार म्हणून संबोधलं आणि मग तो राग, तो जैन झीच्या मनात तो राग उसळत राहिला आणि मग तो ज्वालामुखी त्याचा स्फोट झाला आणि मग पुढच्या घटना या सगळ्या विपरीत घटना घडल्या. तरी पण भारताने सध्या तरी शेख हसीना यांचं प्रत्यार्पण आम्ही करणारच नाही अशीच भूमिका घेतली आहे. त्यातूनही ज्या देशाला हे प्रत्यार्पण हवं आहे त्या नियमावलीनुसार, त्या कायद्यानुसार त्यांनी ज्या ठिकाणी त्यांच्या व्यक्तीने आश्रय घेतला आहे त्या देशाला सर्व कागदपत्र, म्हणजे ज्याच्यामध्ये खूप मोठी पारदर्शकता असली पाहिजे अशी सर्व त्या खटल्याच्या बाबतची कागदपत्र सुपूर्द करायची असतात. ती कागदपत्रंसुद्धा त्यांनी भारताकडे पाठवलेली नाही आहेत. त्यामुळं पुढच्या गोष्टींचा प्रश्नच उरत नाही. जेव्हा आपला भारत देश अशी काही भूमिका घेतो तेव्हा ती नक्कीच आपल्या कायद्याच्या चौकटीत बसून घेत असतो, हेही निश्चित. आंतरराष्ट्रीय पटलावरती आपली प्रतिमा सतत चांगली राहावी यासाठी भारत देशाचे नेहमीच प्रयत्न राहिलेले आहेत. मग ते कोणाचं का सरकार असेना. इतका आपला हा देश परंपरावादी आहे याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटलाच पाहिजे. जे काही करू ते आम्ही कायद्याच्या चौकटीत बसून करू अशा पद्धतीनेच या शेख हसीनांच्या बाबतीत सपोर्ट करण्याचा जो काही आपला मानस दिसतो तो नक्कीच नियमास अनुसरून आहे. त्यामुळं मला आपल्या देशाचं, या निर्णय घेणाऱ्या व्यक्तींचं खूप मोठं कौतुक वाटतं आहे. म्हणून कवी प्रवीत शो यूट्यूब चॅनलतर्फे या सर्व अशा बुद्धिजीवी आपल्या सरकारला योग्य तो सल्ला देणाऱ्या सल्लागार मंडळाचं मी लाख लाख अभिनंदन करतो. तिथं काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कवी प्रवीत शो यूट्यूब चॅनलचा कडक सॅल्यूट करतो. मोहम्मद युनूस यांचं सरकार 26 फेब्रुवारी 2026च्या सार्वत्रिक निवडणुका डोळ्यासमोर ठेवून वागत आहे हे आता आंतरराष्ट्रीय पटलावर सुद्धा माहिती झालेलं आहे. मग कोणते कोणते मुस्लिम देश मोहम्मद युनूस यांना पाठिंबा देतात हे सुद्धा आता कोणती लपून राहिलेली गोष्ट नाही. त्यामुळं यामध्ये जो काही सकारात्मक निर्णय होईल तो भारताकडनं नक्की होईल. शेख हसीना पंतप्रधान पदावर असलेल्या व्यक्तीची त्यांच्या बंगल्यावर कूच करून त्यांची कशा पद्धतीने विटंबना केली हे सगळ्या जगाने टी व्हीवर पाहिलेलं आहे. अतिशय खेदजनक अशी ती बाब आहे. म्हणजे त्यांना भारताकडे आश्रय घेण्याचं सुचलं नसतं किंवा सुचवलं गेलं नसतं तर काय हालत झाली असती हे काही सांगायची गरज नाही. त्या आज कदाचित दिसल्या पण नसत्या जिवंत. त्यामुळं जिथं जिथं म्हणून अशी कट्टरपंथीय विचारांची माणसं राज्य करतायत तिथं तिथं मला नाही वाटत की त्यांना काही चांगले दिवस येतील. कारण जी बांगलादेशची अर्थव्यवस्था शेख हसीना यांच्या काळात होती त्या अर्थव्यवस्थेची आता पुरती वाट लागलेली आहे. मोहम्मद युनूस यांच्या इंटरिम सरकारमध्ये तिथला GDP कोसळलेला आहे, बेरोजगारी वाढलेली आहे, तिथलं अर्थकारण सगळं ठप्प झालेलं आहे. त्यामुळं तो देश तसा पाहिला तर या 5 ऑगस्ट 2024पासून त्याची अधोगतीच झाली आहे असंच म्हणावं लागेल. म्हणून कट्टरपंथीय विचार तुमच्या देशाच्या उन्नतीसाठी घातक ठरू शकतात हेच सध्याचा बांगलादेश सिद्ध करतो आहे असंच म्हणायचं आहे. त्या मानाने भारतीयांना मी सांगू इच्छितो की तुम्ही आम्ही भारतीय एवढी मोठी लोकसंख्या असतानासुद्धा तुम्हा आम्हाला तसे फारसे काही चटके बसत आहेत असं नाही आहे. इतर देशांचा असा जर विचार केला, तुलना जर केली तर मला असं वाटतं भारतीयांनो
की आपण सगळे त्या मानाने त्यांच्याशी जर तुलना केली तर आपण नक्की सुखी आहोत, नक्की आपली अर्थव्यवस्था एक बळकट व्यवस्था आहे. त्यामुळं मेरा भारत महान ही भूमिका प्रत्येकाच्या मनात पाहिजे. ही माझी भारत माता आहे, ही भूमिका प्रत्येकाच्या मनात नक्की पाहिजे. या तिरंग्याबद्दलचं प्रेम, या तिरंग्याबद्दलचा अभिमान हा प्रत्येकाच्या मनात सतत पाहिजे. देशभक्तीची ज्वाला अतिशय प्रज्वलित प्रत्येक मनामध्ये सतत हवी आहे, इररिस्पेक्टिव्ह ऑफ हिज हर रिलिजियन. ज्याच्या त्याच्या धर्माच्या व्यतिरिक्त सर्वोपरी देश ही सद्भावना प्रत्येकाच्या मनात जागृत राहावी याच अपेक्षेसह आणि शेख हसीना यांना लाख लाख शुभेच्छा अर्पित करतो. त्यांच्यावरती जी काही मृत्यूदंडाची शिक्षा त्यांना ठोठावली आहे त्याची अंमलबजावणी नाही झाली पाहिजे असंच वातावरण 26 फेब्रुवारी 2026 नंतर नक्की बांगलादेशमध्ये पाहायला मिळावं हीच अपेक्षा.